मध गरम केल्याने इंटरेस्टिंगली रिसर्चर्स आपल्याला असं सांगतात की 60 डिग्री सेल्सिअसच्या वर जर का मधाचं तापमान गेलं तर त्याच्यामध्ये HMF हायड्रोमिथाईल फुरफुरीन नावाचं जे रसायन आहे ते वाढतं. ह्याने काय होतं तर हे रसायन हे कार्सिनोजेनिक आहे, कर्करोगजन्य आहे. चहा आणि नाश्ता ह्या गोष्टी एकत्रितपणे घेऊ नयेत आणि त्याच्या मागचं परत कारण विरुद्ध आहार हे प्राधान्याने झालं. आता ह्याच्यामध्येही आपण जर नाश्ता आधी करून घेतलात आणि साधारणपणे अर्ध्या पाऊण तासानंतर चहा घेतलात तर ती योग्य पद्धत आहे. साधारण गॅस्ट्रिक एम्प्टिंगचा टाईम द्यायचा असतो, अन्न पुढे ढकलण्याचा टाईम दिला आणि त्याच्यानंतर चहाचं सेवन झालं तर ते चांगलं आहे. आता कित्येक जण असं म्हणतात की नाही आम्ही मुंबईत राहतोय, आम्हाला लोकल पकडायची असते, आम्हाला धावपळ असते, सकाळी एवढा वेळ नाही आहे. यांच्याकरता अगदी सोपी पद्धत आहे. ते आपल्याला आत्ता वेळ नाही आहे ना, मग तेवढ्या ह्याच्यामध्ये काहीतरी नाश्ता बनवला खाल्ला, ह्याच्यापेक्षा हा सोपा मार्ग आहे. आणि त्यांनी जो एक बॅरियर क्रिएट होतोय पोटात, त्यामुळे थेट जो आपण चहा घेऊ त्याचा पोटाच्या अस्तराशी स्टमकच्या लायनिंगशी थेट संपर्क तितक्या प्रमाणात येणार नाही जेवढ्या प्रमाणात तो रिकाम्या पोटी घेतल्यावर येईल. विरुद्ध आहार सातत्याने जे सेवन करतात ना त्यांच्यात पहिलं लक्षण हे आम्लपित्ताचंच दिसतं आणि त्याच्याकरता ग्रंथांमध्ये दिलेलं उदाहरण फार सुंदर आहे. ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे काश्यप संहितेमध्ये की ज्याप्रमाणे आपण एखादं भांडं जे आहे की ज्याच्यामध्ये आधी दही लावलं होतं आणि नंतर ते नीट न घासता न विसळता त्याच्यात पुन्हा दूध ओतलं तर ते दूध जसं फाटेल नासेल तर त्याच पद्धतीने पोटाचं घडत असतं. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग रिसर्च सांगतो बरं का, की पूर्वीपर्यंत असं समजलं जात होतं की पंजाबी लोकांना साधारणपणे लॅक्टोज इंटॉलरन्स नसतो. त्यामुळे आपण बघतो की ते सगळेजण छानपैकी दुधाचे पदार्थ खातात, पचवतात. बाकीच्या लोकांमध्ये तसं होताना दिसत नाही. मग अनेकदा असं समजलं जायचं की ह्या गोष्टी ह्या फक्त जीन्समुळे आहेत का, तर आता नवीन नवीन रिसर्च असं सांगतात की तसं नाही आहे, ते त्यांच्या आतड्यातल्या बॅक्टेरियाजमुळे सुद्धा आहेत. आणि मग इथे विषय येतो देशविरुद्ध ह्याचा. सो आपण ज्या प्रदेशात राहतोय त्या प्रदेशाला जुळवून घेणारं जेवण जर का आपण घेत असू तर मग आपण योग्य पद्धतीने पुढे जातोय. हॅलो, सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण बोलतोय आयुर्वेद, पोटाच्या तक्रारी आणि त्यासाठी कारणीभूत असलेला विरुद्ध आहार यांच्याबाबत. आणि त्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत परत एकदा. आणि पहिलाच प्रश्न, विरुद्ध आहार ह्याचा नक्की अर्थ काय, किंवा आपण रोज जे काय खातो त्याच्यामध्ये आपल्या नकळत असं आपण किती त्या प्रकारच्या आहाराचं म्हणजे आहार तो घेतोय किंवा त्याचं सेवन करतोय. विरुद्ध आहार ही खूप इंटरेस्टिंग असलेली संकल्पना आहे आयुर्वेदातली आणि खूप युनिक असलेली संकल्पना आहे. विरुद्ध आहार याचा अर्थ आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की काही असे घटक, 2 किंवा अधिक, की जे एकमेकांच्या सोबत घेतल्यामुळे जे कॉम्बिनेशन तयार होतं ते कॉम्बिनेशन प्रॉब्लेमॅटिक असेल. याचा अर्थ ते घटक स्वतंत्रपणे जर का आपण घेतले तर त्याने खूप जास्त अडचणी होतील, त्याने काही रोग निर्माण होतील, अशातला भाग नाही. पण हे एकत्र करून घेतल्यावरती त्याने प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. आता याचं डेफिनेशन 2 प्रकारे आयुर्वेदाने दिलंय. चरक संहिता असं सांगते की आपल्या शरीरातले जे धातू आहेत, सप्तधातू, तर ह्या धातूंना दूषित करणारा जो आहार असेल तो विरुद्ध आहार असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की असा आहार की जो शरीरातल्या दोषांना चाळवतो पण त्यांना बाहेर काढत नाही, असा आहार हा विरुद्ध आहार. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग पार्ट काय आहे की जनरली आपल्या शरीराची एक टेंडन्सी असते की काही चुकीचं जर पोटात गेलं तर ते उलटीच्या वाटे किंवा जुलाबाच्या वाटे शरीरातून बाहेर टाकलं जातं. आणि म्हणून आयुर्वेद नेहमी असं सांगतो की त्यामुळे अशा पद्धतीच्या उलट्या किंवा जुलाब झाले तर ते थांबवण्याकरता लगेच औषध देऊ नका, कारण तुम्ही तुमच्या शरीराची टेंडन्सी थांबवताय आणि त्याने ते दोष तसेच राहणार आहेत शरीरामध्ये. हे नॅचरल डिटॉक्सिफिकेशन होत आहे तुमचं, ते लगेच थांबवायला जाऊ नका. हायड्रेशन व्यवस्थित ठेवा, हा त्याच्या मागचा फक्त असलेली संकल्पना आहे. पण आमज असं आयुर्वेदाने याला म्हटलंय. याचा अर्थ आम म्हणजे इंटॉक्सिकेटेड मटेरियल, त्याच्यामुळे ज्या गोष्टी जन्माला येत आहेत असे अतिसार किंवा उलट्या. हे दोन्ही जे आहार घडवत नाहीत याचाच अर्थ ते शरीरात जातात पण ते दोष बाहेर काढत नाहीत, तिथे पडून राहतात. आणि जेव्हा त्यांना संधी मिळेल, त्यांना फेवरेबल वातावरण मिळेल, त्यावेळेला ते त्रास द्यायला सुरू करतात. याला म्हटलेलं आहे विरुद्ध आहार. आता या विरुद्ध आहाराचे 18 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आणि आपण अगदी रोजच्या आहारामध्ये ह्यातले कुठले घेतो असं जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपण संयोग विरुद्ध हा प्रकार घेत असतो. आता संयोग विरुद्धामध्ये काय, जसं मी आधी सांगितलं तसं की 2 असे पदार्थ की जे एकत्र घेतल्याने प्रॉब्लेम होणार आहे. अनेकांकडे चहा चपाती किंवा दूध पोळी अशा पद्धतीचा आहार घेतला जातो. चहा चपाती अगदी रेग्युलरली घेतला जाणारा आहार आहे. याच्यात होतं काय की चपातीतलं मीठ आणि चहामधलं दूध ह्या 2 गोष्टी एकत्र येणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे.
किंवा फळं दुधाबरोबर मिक्स करणं, त्याच्यातही आंबट फळं. आता ह्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे का? तर डेफिनेटली आहे. याला कारण असं की दुधामध्ये असलेलं केसिन आणि आम्ल फळं जी असतात त्याच्यामध्ये असलेलं ॲसिड, ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्रित होतात त्यावेळेला त्या दुधाची बायोकेमिस्ट्री बदलते आणि त्यामुळे ते शरीरात गेल्यावर प्रॉब्लेम क्रिएट करतं. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे मासे आणि दूध एकत्रितपणे घेणं किंवा मागे पुढे घेणं. आता अनेकदा आपल्याला प्रश्न पडेल की अरे आपल्याकडे तर असं मासे आणि दूध एकत्र घेतलं जात नाही, पण ज्या प्रांतात ते घेतलं जातं तो आहे बंगाल. आणि त्यामुळे विरुद्ध आहाराशी संबंधित अनेक विकार हे आपल्याला आजही प्रिव्हेलंटली बंगालमध्ये दिसतात. मग ह्याचं काय कारण आहे? तर आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन नावाचं जे जर्नल आहे ज्याच्यामध्ये रिसर्च झाला की या दोन्हीमुळे होतं आहे काय, तर परत दुधातलं केसिन आणि माशांमधले असलेले वेगळे प्रोटीन्स हे एकत्रितपणे शरीरात गेले तर शरीरातलं हिस्टॅमिन नावाचं जे रसायन आहे ते वाढवतात. हिस्टॅमिन वाढल्याने काय होतं की आपण अनेकदा बघतो ज्याला आयुर्वेदात शीतपित्त म्हणतात किंवा ॲलोपॅथीमध्ये आर्टिकेरिया असं म्हटलं जातं की त्वचेवरती पित्त उठणे, आपण सोप्या मराठीत गांधी उठतात. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे प्रामुख्याने होतं ते हे हिस्टामिन वाढल्यामुळे. तर हे अगदी झटकन लक्षात येणारी गोष्ट आहे की त्याने काय होतं. तर हा जो संयोग विरुद्ध नावाचा प्रकार आहे हा आपण बऱ्याचदा नियमित आहारात घेत असतो. आणि दुसरा एक प्रकार आहे तो आहे संस्कार विरुद्ध. याचा अर्थ असा की मध गरम करणे किंवा दही गरम करणे किंवा गरम पदार्थावर ते घेणे. मधाच्या तर जाहिरातींमध्ये सर्रास दाखवलं जातं की मध गरम पदार्थावर घ्या, गरम दुधात घालून घ्या. तर आता ह्याच्यात होतं काय की आपण जर दही गरम केलं परत केसिन फाटतं आणि त्याच्यामुळे प्रोटीन स्पॉईल होतात, त्याच्यातली संयुग बदलून जातात. मध गरम केल्याने इंटरेस्टिंगली रिसर्चर्स आपल्याला असं सांगतात की 60 डिग्री सेल्सिअसच्या वर जर का मधाचं तापमान गेलं तर त्याच्यामध्ये HMF हायड्रोमिथाईल फुरफुरिन नावाचं जे रसायन आहे ते वाढतं. ह्याने काय होतं तर हे रसायन हे कार्सिनोजेनिक आहे, कर्करोगजन्य आहे. त्यामुळे हे ज्यावेळेला सातत्याने अशा प्रकारचं सेवन केलं जाईल त्यावेळेला आपण एक प्रकारे शरीरामध्ये विषच घालतो आहे. आणि म्हणून हे जे संयोग विरुद्ध सांगितलं किंवा संस्कार विरुद्ध सांगितलं की जे अनेकदा रोजच्या प्रमाणात आपण करत असतो आणि सहज टाळता येणारी गोष्ट आहे. म्हणजे केळीची शिकरण हे बरेच लोक दुधातून घेतात, टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. मिल्कशेक्स टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. फ्रूट सलाड्समध्ये दूध घालणं टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. किंवा चहा चपाती जसं मी सांगितलं ती टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सहज टाळल्या जाऊ शकतात. पण मला इथे आता एक तुम्ही आता जे चहा चपातीचं जे उदाहरण दिलं, कित्येकदा काही घरांमध्ये असं असतं की नुसत्या पोळ्या केल्या जातात पण त्याच्यामध्ये मीठ घातलं जात नाही. अशा केसमध्ये मग ते चहा चपाती खाल्ली तर चालते का? त्याच्यामध्ये अडचण ही होते की ते कोष्ठविरुद्धात जातं. आता कोष्ठविरुद्ध काय आहे तर ग्लुटन आहे जे पचायला जड आहे, परत इथे केसिन आहे जे पचायला जड आहे, दूध मुळात पचायला जड असलेली गोष्ट आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण पुन्हा एकत्रितपणे देणार तर ज्याचा कोठा फारच चांगला आहे की तो सगळं काही पचवतोय व्यवस्थित त्याच्या दृष्टीने एक वेळ ठीक आहे. पण आधीच ज्यांना पचनाचे वेगवेगळे त्रास आहेत त्यांच्याकरता ते प्रॉब्लेमॅटिक आहे. किंवा हे सलग सेवन केल्यामुळे अनेकांना पचनाचे त्रास निर्माण होतात. त्याच्यामुळे कारण मी म्हटलं तसं रोजचा नाश्ता असं म्हणून जर आपण घेणार आहोत तर याचा अर्थ आपण वी आर प्रॅक्टिसिंग इट एव्हरी डे, तर अडचण तिथे निर्माण होते. आणि अजून एक असं आहे की चहा जे आहे म्हणजे चहाच्या बाबतीमध्ये इतकी मतमतांतर बघायला मिळतात. म्हणजे काही जण म्हणतात की चहा रिकाम्या पोटी घेऊ नये, त्यांनी बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. काही जण म्हणतात चहा बरोबर काहीतरी खावं. आणि हे तर सगळीकडनंच आम्ही असं ऐकलेलं आहे की कुठली पण तुमची औषधं जी आहेत किंवा जे पौष्टिक तुम्ही शरीराचं पोषण करण्यासाठी चांगलं काही जर खात असाल म्हणजे फळं ड्रायफ्रुट्स वगैरे तर ते चहाच्या अगदी लगेच म्हणजे पुढे किंवा मागे घेऊ नये. कमीत कमी एक अर्ध्या तासाचं तरी अंतर असावं. तर आयडियली मग चहा जे लोक रोजच घेतात किंवा सकाळी एक पहिला चहा तरी ज्यांना लागतोच तर त्यांच्यासाठी अशी काही पाळायची पथ्य आहेत का आयुर्वेदिक दृष्ट्या पण आणि पोटाचं जपण्यासाठी? चहा आणि नाश्ता ह्या गोष्टी एकत्रितपणे घेऊ नयेत आणि त्याच्या मागचं परत कारण विरुद्ध आहार हे प्राधान्याने झालं. आता ह्याच्यामध्येही आपण जर नाश्ता आधी करून घेतलात आणि साधारणपणे अर्ध्या पाऊण तासानंतर चहा घेतलात तर ती योग्य पद्धत आहे. साधारण गॅस्ट्रिक एम्प्टिंगचा टाईम द्यायचा असतो, अन्न पुढे ढकलण्याचा टाईम दिला आणि त्याच्यानंतर चहाचं सेवन झालं तर ते चांगलं आहे. आता कित्येक जण असं म्हणतात की नाही आम्ही मुंबईत राहतोय, आम्हाला लोकल पकडायची असते, आम्हाला धावपळ असते, सकाळी एवढा वेळ नाही आहे. यांच्याकरता अगदी सोपी पद्धत आहे की सकाळी रिकाम्या पोटी पहिल्यांदी मुठभर साळीच्या लाह्या खाऊन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चहा घ्या. एकतर तुम्हाला
नाही, त्याच्यात फार कमी वेळाने 10-15 मिनिटांनी चहा घेतला तरी चालेल. आपण करतो काय आहे की पोटातलं जे ॲसिड आहे ते पहिलं न्यूट्रलाइज व्हावं ह्याच्याकरता साळीच्या लाह्या पोटात घालतोय. त्या पचायला हलक्या आहेत, त्या पथ्यकर आहेत, त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेम काहीच करणार नाही आहेत. दुसरीकडे आपल्याला आत्ता वेळ नाही आहे ना, मग तेवढ्या ह्याच्यामध्ये काहीतरी नाश्ता बनवला, खाल्ला, ह्याच्यापेक्षा हा सोपा मार्ग आहे. आणि त्यांनी जो एक बॅरियर क्रिएट होतोय पोटात, त्यामुळे थेट जो आपण चहा घेऊ त्याचा पोटाच्या अस्तराशी, स्टमकच्या लायनिंगशी थेट संपर्क तितक्या प्रमाणात येणार नाही जेवढ्या प्रमाणात तो रिकाम्या पोटी घेतल्यावर येईल. त्यामुळे हा प्रॅक्टिकल वे आउट आहे. हा कायमचा उपाय असा नाही, हा नाईलाज आहे, पण हा केला जाऊ शकतो. साधारणपणे रिकाम्या पोटी चहा टाळणं हा सगळ्यात उत्तम असलेला उपाय असेल. पण मग विरुद्ध आहार आणि ऍसिडिटी किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम याचा एकमेकांशी काय नेमका संबंध आहे? विरुद्ध आहार सातत्याने जे सेवन करतात ना, त्यांच्यात पहिलं लक्षण हे आम्लपित्ताचंच दिसतं. आणि त्याच्याकरता ग्रंथांमध्ये दिलेलं उदाहरण फार सुंदर आहे. ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे काश्यप संहितेमध्ये की ज्याप्रमाणे आपण एखादं भांडं जे आहे की ज्याच्यामध्ये आधी दही लावलं होतं आणि नंतर ते नीट न घासता न विसळता त्याच्यात पुन्हा दूध ओतलं, तर ते दूध जसं फाटेल, नासेल, तर त्याच पद्धतीने पोटाचं घडत असतं. म्हणजे पोटाला त्या भांड्याची उपमा दिलेली आहे की जर तुमचं पोट व्यवस्थित नाही, स्टमक, आमाशय जर नीट नाही, तर आपण हे सगळे पदार्थ सातत्याने घालत राहिलो की स्वाभाविकपणे पहिला तो जो रिफ्लेक्स येणार आहे त्याची सुरुवात होणार आहे. मग ते ॲसिडिटीमध्ये कन्व्हर्जन झालं आणि एकदा ॲसिडिटी दिसायला लागली की त्याच्यानंतर हळूहळू मग पुढे त्या आतड्यापर्यंत जाऊन आणि त्याचा एंड जो आहे तो गुदापर्यंत आहे. त्यामुळे ॲसिडिटीपासून पाईल्सपर्यंत सगळ्याच गोष्टींचे मार्ग आणि पॉसिबिलिटीज ओपन होत असतात हे सातत्याने या गोष्टींचं सेवन केल्यामुळे. म्हणजे IBS पण आला त्याच्यामध्ये. ऑफकोर्स आतड्यांचं हे आलं, आरोग्य आलं म्हणजेच त्याच्यामध्ये IBS आलाच. फक्त IBSच नाही तर इवन गट मायक्रोबायोमला डिसबायोसिस होणं, म्हणजे आतड्यातले जे चांगले जीवाणू आहेत तर त्यांचं प्रमाण घटणं, वाईट जीवाणूंचं वाढणं, इथपर्यंतच्या गोष्टी आपण सातत्याने ही सेवनं केल्यावरती होत असतात. पण मग या विरुद्ध आहाराचा नेमका कशाशी संबंध आहे? म्हणजे तुम्ही जिथे राहताय ती भौगोलिक परिस्थिती किंवा तुमची ओव्हरऑल घराण्याची म्हणून एक पद्धत असते करण्याची विशिष्ट प्रकारे, त्याचा आणि विरुद्ध आहार याचा एकमेकांशी कितपत संबंध आहे ना? ऑफकोर्स आहे. म्हणजे एक जो मी मगाशी कोष्ठविरुद्ध सांगितला हा बऱ्याचदा त्या फॅमिलीमध्ये रन होणारी गोष्ट आहे की साधारणपणे आपण असं बघतो की एखाद्या कुटुंबामध्ये बऱ्याच लोकांचे कोठे जडच असतात किंवा त्याच्यामध्ये हलकाच कोठा आहे असे लोक जास्त प्रमाणात दिसतात. तर ह्या गोष्टी बऱ्याचदा फॅमिली रन असतात. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग रिसर्च सांगतो बरं का, की पूर्वीपर्यंत असं समजलं जात होतं की पंजाबी लोकांना साधारणपणे लॅक्टोज इंटॉलरन्स नसतो. त्यामुळे आपण बघतो की ते सगळेजण छानपैकी दुधाचे पदार्थ खातात, पचवतात. बाकीच्या लोकांमध्ये तसं होताना दिसत नाही. मग अनेकदा असं समजलं जायचं की ह्या गोष्टी ह्या फक्त जीन्समुळे आहेत का? तर आता नवीन रिसर्च असं सांगतात की तसं नाही आहे, ते त्यांच्या आतड्यातल्या बॅक्टेरियाजमुळे सुद्धा आहेत. आणि मग इथे विषय येतो देशविरुद्ध ह्याचा. सो आपण ज्या प्रदेशात राहतोय त्या प्रदेशाला जुळवून घेणारं जेवण जर का आपण घेत असू तर मग आपण योग्य पद्धतीने पुढे जातोय. त्याच्या अयोग्य पद्धतीचं, विरुद्ध पद्धतीचं, उदाहरणार्थ आपण जर गोव्यामध्ये राहतोय आणि आपण भरपूर सारा कफ वाढवणारे पदार्थ सातत्याने खात राहिलो, कोकणापासून खाली ह्याला आयुर्वेदाने अनुपदेश असं म्हटलंय. अनुपदेश याचा अर्थ कफ जास्त प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी असतो तो देश. इंटरेस्टिंग भाग असा आहे की ह्या सगळ्याची वर्णनं करताना आयुर्वेदाने प्रमुख वर्णन केलंय ह्या प्रदेशांमध्ये दलदलीच्या जागा असतात. रिसर्च आपल्याला असं सांगतो, हा हैदराबादच्या इन्स्टिट्यूटमध्ये झालेला रिसर्च आहे की साधारणपणे ह्या पट्ट्यात राहणारे जे लोक आहेत त्यांच्या आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात की जे केवळ दलदलीच्या आसपास असलेल्या वाळवीमध्ये आढळतात, बाकी कुठेही आढळत नाहीत. अन्य कोणाच्याही बॅक्टेरियात आढळत नाहीत, माणसाच्याही शरीरात आढळत नाहीत, पण ते त्यांच्या पोटामध्ये आढळतात. ह्याचाच अर्थ संशोधनं अजून किती होणं बाकी आहे आणि जेवढं आपण ते वाचत जाऊ तेवढं आपल्याला कळतं की आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून हे आधीच सांगून ठेवलंय. तर त्यामुळे तिथे देशविरुद्ध ही संकल्पना ही फार महत्त्वाची असते. म्हणून केरळमध्ये अनेकदा असं आपण बघतो की मग केरळमध्ये सुद्धा इडली खातात की वडा खातात की, पण त्याच्यासोबत एक पथिमुगम वेल्लम नावाचं ड्रिंक दिलं जातं तुम्हाला की जे लाल रंगाचं पाणी असतं. वेगवेगळे आयुर्वेदिक वनस्पती असतात, त्यांनी सिद्ध केलेलं पाणी हे सातत्याने वापरलं जातं. गोव्यामध्ये उदक असं म्हटल्यावरती, म्हणजे पाणी असं म्हटल्यावरती गरम उदक जाय की थंड असं विचारतात. याचा अर्थ पाणी प्यायचं तर गरमच प्यायचं हे त्यांना माहिती आहे. आपल्याकडे कोकणातही अनेक ठिकाणी पद्धत आहे, म्हणजे अगदी सावंतवाडीत सुद्धा पाणी म्हटल्यावर गरम ह्या पद्धतीची हे आहे.
कारण आपल्याला ते मॅनेज करायचे, बॅलन्स करायचे. तर त्यामुळे देशविरुद्ध ही संकल्पना उपयोगी ठरते. कालविरुद्ध ही सुद्धा संकल्पना आहे. जसं पाऊस कोसळतोय तर आपण भजी खाऊया असा विचार करतो, आपण सरबत पिऊया असा विचार नाही करत. हे कुठून आलेलं आहे? ते नॅचरल इन्स्टिंक्ट हे कारण आपल्याला कालविरुद्ध करायचं नाही आहे, की जिथे द्रवता वाढलेली आहे, जिथे आम्लता वाढली आहे, ती शरीरात वाढवायची नाही आहे. ही कन्सेप्ट आहे ती कालविरुद्धची. हे जे आता तुम्ही सांगितलं हे इंटरेस्टिंग होतं एक्झाम्पल. म्हणजे हे आम्ही कुठेच ऐकलेलं नाही आतापर्यंतचं ह्याच्यामध्ये. ते दलदलीच्या हां, ह्याचं ना? दलदलीच्या ह्याचं. पण हे मुंबईला पण अप्लाइड आहे का? कारण इथे पण म्हणजे बरोबर आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषतः जिथे जिथे मॅनग्रोव्ज आहेत त्या ठिकाणचे आमचे पेशंट्स ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्यांच्या औषधांचं सिलेक्शन करत असताना आम्ही हा विचार करतो. फक्त एवढंच नाही, आता टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून असेल किंवा ज्या ज्या ठिकाणचे पेशंट्स आपल्याशी कनेक्टेड आहेत त्यांची औषधं देताना तोच व्याधी जरी असला तरी सिलेक्शन ऑफ मेडिसिन हे आयुर्वेदामध्ये बदलतं. उदाहरणार्थ, जर मी एका पर्टिक्युलर व्याधी करता, आता वाताचे विकार आपण जर घेतले, स्निग्धता शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे हा विचार करत असता मी पुणे किंवा अन्यत्र देशावरती किंवा मराठवाड्यामध्ये जर पेशंट असतील तर त्यांना देशी गाईच्या तुपात सिद्ध केलेली काही औषधं देईल. पण ती औषधं मी मुंबईत, कोकणात, गोव्यात, केरळमध्ये नाही वापरणार. याला कारण त्याने त्यांचा कफ वाढणार आहे, त्यांनी आधीच जो अग्नी त्यांचा कमी आहे त्याच्यामध्ये अजून तर डेटरेट होईल, ही काळजीही घ्यावी लागते. आणि म्हणून ह्या सगळ्या बारकाईचा विचार हा वैद्यांना प्रॅक्टिस करताना करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने अनेक वैद्य आज जे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत त्यातला एक बहुसंख्य वैद्य हे सगळ्या ह्या गोष्टी फॉलो करतात. म्हणून पुरुषम वीक्ष, त्या त्या माणसाप्रमाणे औषधं बदलतील. अनेकदा लोक विचारतात ना की IBS वर औषध काय आहे, ह्याचं उत्तर का नाही आहे थेट, त्याला कारण ते आहे की तुमच्या IBS वर उत्तर काय आहे, औषध काय आहे, ही गोष्ट मॅटर करेल. म्हणजे इथे तसा सबघोडे 12% रूल उपयोगाचा नाही की एकाला ते लागू झालं. किंवा एक त्रिभुवन कीर्ती, आम्ही खूप लहानपणापासून म्हणजे ताप आला की त्रिभुवन कीर्ती, पण म्हणजे ते पण असं नाही की सगळ्यांना लागू होईल असं नाही. हो, पित्ताची प्रकृती ज्यांची आहे यांना त्रिभुवन कीर्तीचा त्रास सुद्धा होऊ शकतो, त्याने उष्णता वाढू शकते. वैद्यांची भूमिकाच ती आहे की त्याचा विचार करून बारीक सारीक ह्या सगळ्या गोष्टींनी त्याला काय औषध द्यायचं ही गोष्ट महत्त्वाची. ॲक्च्युअली सेल्फ मेडिकेशन आयुर्वेदाच्या बाबतीतही खरं तर टाळायला हवं. आता खरं तर म्हणजे हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणार, कारण कितीही अगदी चांगलं खा म्हटलं तरी पण आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच पासून एस्पेशली आपली जी पुढची पिढी आहे किंवा जेन झी ती दूर जाणं शक्य नाही. पण आता म्हणजे आपण हे आत्ताच जे बोललो की प्रदेशानुरूप ते बदलत राहतं, विरुद्धाहाराची सुद्धा जी कॉन्सेप्ट आहे ती. तर आता हे जे आहे पिझ्झा किंवा बर्गर हे ओरिजिनली आपल्याकडे इटली म्हणजे पिझ्झाचं आहे तर तिकडचं आहे, किंवा युरोपियन कंट्रीज, अमेरिका वगैरे तिकडे हे जास्त प्रमाणात हे केलं जातं. त्यांच्या दृष्टीने विचार करता पण तो विरुद्धाहार होईल का मग? आता मज्जा अशी आहे की एक तर आपण देशविरुद्ध बद्दल बोलतोय, त्याच्याही पलीकडे जाऊन आता मला आत्ता डोक्यात येत आहेत ते विरुद्धाचे अन्य 2 प्रकार आहेत की जे इथे जास्त ॲप्लिकेबल होतात. त्यातला एक प्रकार आहे परिहार विरुद्ध, हा सगळीकडे ॲप्लिकेबल होईल. परिहार विरुद्ध किंवा क्रमविरुद्ध याचा अर्थ काय की आपण हे जे सगळं फास्ट फूड कन्झ्युम करत असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चरबी किंवा फॅट्स हे असतात, ते शरीरामध्ये जसेच्या तसे जात आहेत. आपण पॅकेजिंग जर का बघाल किंवा कॉम्बोज जर का बघाल फास्ट फूड चेनचे, तर ते तुम्हाला बर्गर बरोबर सर्व करतील एखादं सॉफ्ट ड्रिंक जे की थंड आहे. तर आता ह्याच्यात काय होईल की ह्यातले असलेले फॅट्स आणि दुसरं त्याच्यावरती घेतलेलं कोल्ड्रिंक, ह्या दोन्ही गोष्टी शरीरात मागे पुढे ज्यावेळेला जात आहेत त्यावेळेला ते शरीरामध्ये चरबी साचवण्याचं काम करणार आहेत, ते शरीराला चरबी बाहेर टाकायला मदत नाही करणार आहेत. म्हणून आयुर्वेदात अपेक्षित काय आहे की जर आपण तूप खाल्लेलं असेल औषधांकरता म्हणून सुद्धा, किंवा जेवणातही भरपूर प्रमाणात जड पदार्थ मिष्टान्न असतील, तर तुम्ही गरम पाणी सोबत प्या. त्याच्या मागचं कारणच हे की ते पचवायला मदत करेल आणि फॅट्स डिपॉझिट होऊन राहण्याचे चान्सेस कमी होतील. जेवढं आपल्या स्टमकचं टेम्परेचर व्यवस्थित राहील तेवढ्या त्या पचनाला मदत होईल. ही गोष्ट इथे होत नाही आहे. त्यामुळे हा परिहार विरुद्ध किंवा क्रमविरुद्ध हा कुठेही लागू होईल, हा भारतातही लागू होईल, हा इटलीतही लागू होईल. हे जे सगळे गोंधळ घातलेले आहेत ना खाण्यातले, ते खरं म्हणजे युरोपियन देशांनी घातलेले नाही आहेत, ते एकट्या अमेरिकेने घातले. आणि म्हणून अमेरिकेतली खाद्य संस्कृती असं म्हटलं जगातले सगळे देश त्यांना नावं ठेवतात, त्याला कारण सगळ्यांची खाद्य संस्कृती भ्रष्ट करणं एवढंच झालं. आपण जर इटलीत गेलो तर ब्रेड्स ज्या पद्धतीने बनवले जातात ते फ्रेशली बेक्ड असतात, त्याच्यामध्ये जे यीस्ट घातलेलं आहे किंवा अनेकदा सावरडोस, खूप मोठ्या प्रमाणात सावरडो ब्रेड वापरला जातो. अमेरिकेमध्ये आल्यापासून काय झालं औद्योगिकरणानंतर की आपण जे ब्रेड खातो स्लाईस असलेले पाव,
हे सगळं तिथून जन्म झाला, तो वाढत गेला सगळ्या गोष्टी, ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह झाले, ॲसिडिटी रेग्युलेटर झाले. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढत जातात, थोडक्यात भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे यात यामम ही असं वर्णन आहे, याचा अर्थ एक याम गेल्यानंतर जे अन्न तसंच पडून राहिलेलं आहे त्याला शिळं अन्न असं म्हटलेलं आहे, पर्युषित अन्न. हे सगळं शिळं अन्न आहे आणि शिळं अन्न ज्या वेळेला असेल, सडलेलं अन्न ज्या वेळेला असेल, त्याला आपल्याकडे संपत विरुद्ध असं म्हटलेलं आहे, की याचा अर्थ संपत म्हणजे संपत्ती. त्या खाण्याची काहीतरी व्हॅल्यू आहे, आहाराची व्हॅल्यू आहे. आहाराला महाभेषज असं आयुर्वेदाने म्हटली आहे, सगळ्यात मोठं औषध. मग ती संपत्ती ज्या वेळेला नष्ट झाली आहे त्याच्यानंतर जर आपण ते कन्झ्युम करत असू तर ते प्रॉब्लेम करणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने बनवलेलं इटालियन फूड इटलीत जर खाल्लं तर ते तितकेसे प्रॉब्लेम नाही करणार. आपल्याकडे खाल्लं तर ते कमी प्रॉब्लेम क्रिएट करेल, पण ज्या पद्धतीच्या फास्ट फूड चेन्समधून ते इटालियन फूड बाहेर येते ते हमखास प्रॉब्लेम क्रिएट. म्हणजे थोडक्यात धडाचं विदड करणं. धडाचं विदड करणं, एक्झॅक्टली. त्यांनी सगळं त्याचं पूर्ण हे बदलून टाकलं, पूर्ण त्याच्यात कमर्शियलाइज याला अँगल आला. आणि ॲक्च्युली खरं तर कसं माहिती आहे का, ती क्रेविंग्स वाढवतं ते. म्हणजे त्याच्याबरोबर बर्गर येतं, त्याच्याबरोबर ते अजून फ्रेंच फ्राईज पण असतात, मग तेही घ्यावेसे वाटतात, ते कोल्ड्रिंकही आलं, म्हणजे तो सगळा मिळून एक जे हे आहे. आणि प्लस त्याच्यावर असलेल्या वेगवेगळ्या ऑफर्स, म्हणजे 199 रुपीज वगैरे, मग लोक अजून ते सगळा मार्केटिंगचा फंडा आहे आणि आपण त्याला बळी पडलेलो आहोत. पण मी तुम्हाला एक समाधानाची गोष्ट सांगतो. आपण जेन झीचा जो उल्लेख केलात ना, आता मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक ईट क्लीनकडे सुद्धा वळायला सुरुवात झालेली आहे. कारण मधल्या जनरेशन्सचे हाल पण बघितलेले आहेत ना, आणि हळूहळू इंटरनेट उपलब्ध होत आहे, तसतसं आता आपण कित्येक ब्रँड जर का बघितले तर ते सुद्धा क्लीन फूड ब्रँड्स म्हणून पुढे यायला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे. तर ही चांगली गोष्ट आहे. जो आपण विरुद्ध आहार म्हणतोय, एखादी व्यक्ती जर ती घेत असेल, वरचेवर घेत असेल, तर त्याची जी लक्षणं आहेत ती आधी म्हणजे शरीरावर कोणकोणती दिसतात इन जनरल, आणि साधारण किती दिवस लागतात? दोन पद्धतीच्या गोष्टी आहेत, की एक पहिली गोष्ट अशी की किती प्रमाणामध्ये घातक असलेला विरुद्ध आहार घेतला जातोय आणि किती नियमितपणे घेतला जातोय, ह्याच्यानुसार लक्षणं किती लवकर दिसतील हे आपल्याला कळेल. त्या दोन्ही गोष्टी जर एकत्र असतील, म्हणजे अगदी कोणी डेडली कॉम्बिनेशनच सातत्याने घेत राहिलं, तर पहिली गोष्ट आळस, दुसरं तंद्रा. म्हणजे आलस्यम, तंद्रा ही सगळी शास्त्रात आलेली लक्षणं आहेत. साधारणपणे जी तंद्रा, ह्याचा अर्थ आपण अनेकदा समोरचा काय बोलतोय, ब्रेन फॉग ज्याला आपण म्हणतो साधारणपणे, की तो माणूस वेगळ्याच झुंकीमध्ये असतो सातत्याने. आणि ह्याला कारण ती जी रसायनं मॅनिप्युलेट करत असतात सातत्याने आपल्या नर्वस सिस्टमला, ही गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आयुर्वेदाने मधुमेहाच्या बाबतीत सांगितली आहे. मधुमेहाबद्दल आयुर्वेद असं सांगतो, जे इथे ॲप्लिकेबल होतं म्हणून मी सांगतो आपल्याला. आयुर्वेद सांगतो की तो माणूस जो उभा असेल तर तो प्रयत्न करतो की मला बसायला कुठे जागा मिळते. तो माणूस बसला असेल तर तो प्रयत्न करतो की मला थोडं लवंडायला जागा कुठे मिळते. आणि तो माणूस जर का थोडासा आडवा झाला की तो विचार करतो आता मी झोपीन कसा. हे आपल्याला काय दाखवतं की आपला मेटाबॉलिझम हळूहळू कमी होतोय आणि आपल्याला ते आवडतंय, आपल्याला मेहनत घालण्याची इच्छा होत नाही आहे. तर ज्या वेळेला लोक हे सांगतात ना की मला खूप व्यायाम करावासा वाटतो हो, पण मला जमत नाही, आतून ती प्रेरणा होत नाही, तर ह्याला कारण आपण काही विरुद्ध आहार तर नियमितपणे करत नाही आहात ना, ह्याच्याकडे लक्ष देणं. दुसरं डिस्लिपिडिमिया ज्याला म्हटलं जातं, की फॅटचं प्रमाण शरीरातलं वाढणे, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे दिसायला सुरुवात होते, ॲसिडिटी दिसते, अनेकदा डायबिटीससारख्या गोष्टींचं मॅनिफेस्टेशनही होतं. आणि हे भारत शासनाने खूप गांभीर्याने घेतलं आहे, म्हणून त्याच्यावरती कॅम्पेनिंग सध्या चालू आहे की या सगळ्या गोष्टी आपण कशा टाळाव्यात आहारातल्या. ॲसिडिटी मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात होते. बॉवेल हॅबिट्स ज्याला आपण म्हणतो, की रोजचे आपले स्टूल्स पास करण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये बदल यायला सुरुवात होतात. हे सगळे सुरुवातीला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे जर सातत्याने चालू राहिलं तर आयुर्वेद असं सांगतो की ह्याचे डीपर इम्पॅक्ट हे आपल्या DNA चेंजिंगपर्यंत होऊ शकतात. आता हे खरंच रिलिव्हंट आहे का, तर मगाशी ज्या मी कार्सिनोजेनचा उल्लेख केला, तर कार्सिनोजेन आहे म्हटल्यावरतीच ते DNA छेडछाड करणार आहे, तिथपर्यंत त्याची व्याप्ती असू शकते. म्हणून विरुद्ध आहाराविषयी जास्त गांभीर्याने घेण्याचं. पण हे म्हणजे हे कळलं की काय हे आहे, पण पिरियड साधारण किती, म्हणजे किती म्हणजे अशी काही वर्ष पण लागू शकतात की 2-4 महिन्यामध्येच त्याचं काही असं होतं, किंवा अशी दृश्य स्वरूपातली हे असतात का? म्हणजे उदाहरणार्थ काही ना असं ते स्किनवर पिगमेंटेशन वगैरे, किंवा मगाशी जसं तुम्ही म्हणालात ते पित्त उठतं त्वचेवर वगैरे. स्किनचे अनेक मॅनिफेस्टेशन्स हे बऱ्याचदा विरुद्ध आहाराने असतात. बऱ्याच प्रोलॉंग ड्युरेशनमध्ये जर का ते गेलं, एक आपण ह्याच्यातली संकल्पना लक्षात घेऊया की आपण एखादा घातक असलेला प्राणी
आपल्या शरीरात झोपवून ठेवलेलं आहे हे सगळं करून. आता उद्याला एखादं बाहेरून वॅक्सिन आलं आणि त्याला टोचलं गेलं की त्याच्यानंतर ते सगळं भसा वर येतं आणि हे ऑटोइम्युनपर्यंतही कन्वर्ट होऊ शकतं. मग आता मध्यंतरी जे आपल्याला परत सगळे ऑटोइम्यून वाढलेले सगळे दिसायला लागलेले आहेत, त्याला परत आम्हाला हे भिंग लावावं लागतं की तो माणूस रोज काही विरुद्धाहार सेवन करतोय का वर्षानुवर्ष, हाही त्याचं कारण आहे का या सगळ्यांच्या मागचं. तर इथपर्यंत त्याची व्याप्ती आहे विरुद्धाहाराची. आता समजा एखादी व्यक्ती जर दीर्घकाळ वृद्धाहार घेत असेल तर आणि नंतर एकदम लक्षात आलं अरे आपण हे खातोय हे चुकीचं आहे, आपल्यासाठी घातक आहे, तर त्याची जी लक्षणं आहे किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते रिव्हर्स होणं शक्य आहे का? म्हणजे एखाद्याने आता आपला पॉडकास्ट बघितला आणि अचानक त्याला जाणीव झाली की अरे आपण चुकीचं करत होतो, आता बदलूया, कारण हे महत्त्वाचं माध्यम आहे, तसे बदल लोकांमध्ये घडतात. तर हो, तसं घडू शकतं, रिव्हर्स केले जाऊ शकतात गोष्टी. कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड असेल की आपण किती वर्ष हे केलं, किती काळ हे केलं. दुसरं, आपण ओव्हरऑल आपल्या शरीराची काळजी नेहमी किती चांगली घेत होतो. आयुर्वेद उपचारांबद्दल असं म्हणतो विरुद्धाहाराच्या की वमनम शमनम चैव पूर्वम वा हितसेवनम. याचा अर्थ जिथे गरजेचं आहे तिथे त्या व्यक्तीला वमन हे जे पंचकर्मातली एक कर्म आहे ते वैद्यांच्या सल्ल्याने ते द्यावं. पण अन्यथा पुढचं सांगितलेलं आहे शमन ह्याचा अर्थ ज्या औषधी आम्ही क्लिनिक्समधून देत असतो. सो इट इज दॅट सिम्पल की याला सगळी पंचकर्म करावीत असंही आयुर्वेद सांगत नाही आहे. अर्थात गरज पडली, आपल्या वैद्यांनी तो निर्णय घेतला, विषय वेगळा आहे, पण मुख्य सूत्र तसं नाही. आणि पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, पूर्वम वा हितसेवनम. ह्याचा अर्थ आपण हे उपचार करण्याच्याही आधी त्या विरुद्धाहाराचा पहिला त्याग करा आणि हितकर असलेला आहार घ्यायला पहिल्यांदा सुरुवात करा. ही अपॉर्च्युनिटी जर का आपण दवडली नाही, ती घेतली वेळेवरती, तर आपल्याला ह्यातून बाहेर येण्याची संधी आहे, रिव्हर्सलला जाण्याची संधी आहे. खूप डीपर टिश्यूज जर का इम्पॅक्ट झाले नसतील तर आपण तिथून रिव्हर्सलला जाण्याकरता सुद्धा पूर्ण प्रयत्न करू शकतो. ह्याच्या पुढचं एक इंटरेस्टिंग सूत्र जे आयुर्वेद सांगतो ते असं आहे की साधारण मध्यम वयाचा पेशंट असेल, स्निग्ध आहाराचं सेवन जर का तो करत असेल आणि तो नियमितपणे व्यायाम करत असेल तर विरुद्धम वितथम भवेत असं आयुर्वेदाने सांगितलंय. याचा अर्थ मध्यमवयीत माणूस नियमितपणे व्यायाम, आहारामध्ये देशी गाईचं तूप या सगळ्याचा वापर जर तो नियमितपणे करतोय तर विरुद्ध आहाराने होणारे दुष्परिणाम हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला होणार नाही आहेत जेवढे हे न करणाऱ्याला होणार आहेत. याचाच अर्थ मी जे अनेकदा माझ्या पेशंट्सना सांगतो की चांगली उत्तरं ही फ्री ऑफ कॉस्ट असतात. फक्त आपल्याला त्यात मेहनत घालायची नसते. व्यायाम फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलंच औषध नाही आहे ते, पण त्याच्याकरताची मेहनत घालायची. एवढी जरी आपण घातलीत नियमितपणे तर आजवर चिका रिसर्चेस झालेले आहेत की व्यायामाने होणारे फायदे कुठपर्यंत आहेत. तर तिथं ती गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते. जेवणानंतर फळं खाणं हे पण चुकीचं आहे का, किंवा हे पण विरुद्ध आहाराच्या अंडर यायला पाहिजे का? हो, एका प्रकारे हो, कारण परत तेच अग्निविरुद्ध, कोष्ठविरुद्ध या दोन्हीच्या अंतर्गत ते येतं. याला कारण असे की कुठलीही फळं ही पचायला जड आहेत, कुठलीही फळं ही कफ वाढवतात आणि त्याच्यामुळे आपण संपूर्ण जेवलोय त्यानंतर जर फळ खात असू तर तो आपल्या सिस्टमवर आपण अतिरिक्त ताण देतोय. फळ खाण्याची आयडियल वेळ कुठली आहे तर सकाळी रिकाम्या पोटी जर फळं खाल्ली तर ती सगळ्यात योग्य वेळ आहे, कारण त्याला पचायला आपण तेवढा कालावधी देतोय. साधारणपणे आपण बघाल की जे लोक जेवणानंतर फळ खातात किंवा दुपारी चहाच्या वेळेला फळ खाण्याची एक पद्धत सध्या रूढ होते ऑफिसेसमधून, हमखास त्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो आणि ते जरी बंद केलं अशा वेळेला फळ खाणं तरी सुद्धा त्याने फायदा होताना सुरुवात होते. तर त्यामुळे हो, हे एका प्रकारे विरुद्धाहारामध्ये गणलं जाईल. एक असं आहे की तूप आणि मध हे दोन्ही समप्रमाणात घेतलं तर ते विषासम होतं असं म्हटलं जातं. काय आहे याच्या मागचं नक्की? याला मात्रा विरुद्ध असं आयुर्वेदाने म्हटलंय. मात्रा म्हणजे प्रमाण एकसारखं आहे म्हणून, प्रमाण एकसारखं घेणं की या दोन्ही गोष्टी एकाच प्रमाणामध्ये जर का एकत्रितपणे घेतल्यात. रिसर्चेस आपल्याला असं सांगतात की तुपातले जे फॅटी चेन्स आहेत त्या आणि मधामध्ये असलेलं ग्लुकोज किंवा फ्रक्टोज जे काही त्याच्यामध्ये आहे ते ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्रित केल्या जातात तर त्याच्यानंतर शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. आणि हे जर का सातत्याने सेवन केलं तर ऑफकोर्स फ्री रॅडिकल्स वाढले म्हटल्यावरती त्याने येणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, त्याने होणारा सेल्सचा डॅमेज, सगळ्या गोष्टी त्याच्या मागोमाग आल्या. म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे घेऊन येत. हे जे आपल्याकडे पंचामृत करतात पूजेच्या वेळेला तर त्याच्यामध्ये हेच असतं, दूध, दही, तूप, मध, साखर.
आता मला एक्झॅक्टली हे नाही माहिती की त्याच्यामध्ये तूप आणि मध सम, कारण मी तर ते अंदाज पंचेच करते करताना, म्हणजे त्याला असं शास्त्रीय कुठलं हे न देता. पण मग मला हा प्रश्न पडला होता की तूप आणि मध जर समप्रमाणात हे केल्यावर त्याचं जर विष होत असेल तर हे तर आपण पंचामृत म्हणजे हे देवाला आपण अर्पण करतो, तर ते मग कसं काय, ते अमृता समान आणि हे का त्या म्हणजे त्याच्यामध्ये जे ऍड केलेले इतर घटक आहेत त्याच्यामुळे त्याचं काही हे बदलतं काय, कारण त्याच्यात परत दूध आणि दही हे पण विरुद्ध आहाराचंच इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन आहे. सांगतो ना, तुमच्या योगाने आज मला बऱ्याच लोकांना हे सांगता येईल की ते प्रमाण 1, 2, 4, 8, 16 असं असलं पाहिजे. तूप, मध, साखर, दही आणि दूध ह्याच्या पद्धतीने हे जे सांगितलं ते प्रमाण जर घेतलं तर आता होतं काय की एकतर तुम्ही म्हणालात तसं बाकीचे घटकही आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रमाण ही गोष्ट तिथे परत मात्रा विरुद्ध आपण म्हटलं समप्रमाणामध्ये अयोग्य. मग प्रमाण बदलल्याने काय होईल तर ह्याच्यावरही रिसर्च झालं. प्रमाण बदलल्यावर होतं असं की मधामधले असलेले जे फायटोन्यूट्रियंट्स आहेत त्यांचं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये चांगलं व्हावं याच्याकरता तुपाच्या दुप्पट मात्रेत जर मध घेतला असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्प्शन करतात. आणि म्हणून आयुर्वेदात कित्येक रसायन ह्या कॅटेगरीतली औषधं आम्ही तूप आणि मध यांच्यासोबत ह्या म्हणून सांगतो, पण ते समप्रमाणात घ्यायचे नसतात. ते ह्या पद्धतीने घेतले गेले तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक लवकर काम करतात. तर त्यामुळे प्रमाण ह्या सगळ्यावरती हा सगळा खेळ आहे. विरुद्ध आहार जो आहे म्हणजे हे इनकम्पॅटेबल फूड कॉम्बिनेशन्स जी आपण आतापर्यंतची जी हे केली, प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास होतो का, ह्याच्यामध्ये पण असं काही आहे की काहींची प्रकृतीच मुळात अशी असते की जी, किंवा तुम्ही मग अशी जसं म्हणाला की मुळात ज्याची पचनशक्ती चांगली आहे की तो माणूस त्याला नाही विशेष काही याचं आहे. अर्थात काही लोक असतात ना की दगडही खाल्ले तरी पचतील, ह्या कॅटेगरीतले जे लोक असतात त्यांना विरुद्ध आहाराने त्रास नाही होत, वारंवार घेतलं तरी नाही फारसा त्रास होत. कारण त्याला सातम्या नावाची संकल्पना एक फार इंटरेस्टिंग आयुर्वेदाने सांगितलेली. ह्याचा अर्थ एखादी व्यक्ती कमी प्रमाणामध्ये एखादी चुकीची गोष्ट सातत्याने करत गेली आहे आणि आता त्याचं शरीर कोडगं झालं आहे त्या गोष्टीला. पण हे होत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा हाही लक्षात घेतला पाहिजे की त्याचा व्यायाम जर तेवढा तगडा असेल तर हा नियम 100% लागू होतो. अन्यथा केवळ सातम्यावरती एखादी गोष्ट आपण जर करत गेलो तर एखादा फटका असा बसूच शकतो की जिथे एक चान्स मिळाला आणि तेवढी ठिणगी पुरेशी ठरली संपूर्णपणे वणवा पेटवायला. आणि म्हणून परत तो मुद्दा तिथंच येऊन थांबतो की व्यायाम नियमितपणे करणे. हे जर नियमितपणे झालं, व्यायामावर नीट राहिलेला जठराग्नी जर का असेल, जसं भगवद्गीतेत म्हटले ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, एवढं महत्त्व जिथं दिलंय, तर ती गोष्ट जर नियमितपणे झाली तर त्याने आपल्याला तितका मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा ह्या इनकम्पॅटेबल फूड किंवा विरुद्ध आहाराचा तशा पद्धतीने. फणस आणि विडा हे एकत्र घेणं पण मला असं वाटतं त्याच्यात जास्त कारण हे असू शकतं की फणस मुळात पचायला जड आणि अनेकदा विड्यामध्ये घातली जाणारी सुपारी ज्याने बांध बसतो आपण म्हणतो की ह्या गोष्टींचं कॉम्बिनेशन, म्हणजे प्रश्न फक्त विड्याचं पान नसून अख्खा तयार केलेला जो विडा आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये जर सुपारीचा घटक गेला असेल तर त्याने ॲस्फिक्झिएट होणं म्हणजे घसा घुटल्यासारखं वाटणं आणि पोटामध्ये एवढा जड पदार्थ आहे अशा परिस्थितीत ती परिस्थिती अजून बिघडणं ह्याची शक्यता जास्त असल्यामुळे हा थोडासा असलेला एन्शंट विजडम असावा असं माझं मत आहे. कारण याचे थेट संदर्भ मला तरी असे काही सापडलेले नाहीत, पण लॉजिकली इट फिट्स. त्यामुळे जर परंपरागत असं काही चालू असेल, आचार्य हेमाद्री म्हणून आयुर्वेदाचे एक टीकाकार होऊन गेले, हे तेच हेमाद्री जे हेमाडपंत आपण म्हणतो, तर ते आयुर्वेदाचे टीकाकार देखील होते. त्याने फार सुंदर वाक्य त्यांच्या टीकेत दिलेलं आहे, शास्त्रात रूढीर बलीयसी. शास्त्र हे आहे पण एखादी रूढी आहे ती चालत आलेली आहे तर आपण त्याला थोडासा सन्मान देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं तर ही गोष्ट काही फारशी अयोग्य आहे असं मला वाटत नाही. याच्या उलट असं आहे का, म्हणजे की काही फूड कॉम्बिनेशन्स की जी वरवर एखाद्याला पाहताना ती चुकीची वाटू शकतील पण प्रत्यक्षात त्याचा फायदा होतो आहेत ना, जसं केळ्याच्या बरोबर वेलची खाणे. केळ्याची शिकरण आपण दुधातली घेऊ नका, ते विरुद्धांना आहे, पण केळ्याची शिकरण तूप आणि वेलची ह्याच्याबरोबर जर का घेतली तर ते तूप आणि वेलची हे दोन्ही अजीर्ण मंजिरी नावाचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये कुठली गोष्ट घेतल्यावरती होणारी अजीर्ण ही कशाने मोडून काढली जाऊ शकतात ह्याचं वर्णन आहे. तर त्यामुळे केळ्याबरोबर वेलची घेणं हे वरवर ऐकायला थोडंसं ऑड वाटू शकतं, पण ते एकत्र घेणं हे पचनाकरता मदत करणार असतं. आंब्याच्या रसाबरोबर सुंठ घेणं अजीर्ण मंजिरीतच आलेलं उदाहरण आहे. आणि हेच लॉजिक अप्लाय करत असता कुठल्याही फळांच्या वर आपण जर त्याच्या फोडी करून जर खात असू तर त्याच्यावर थोडीशी मिरपूड किंवा जिरपूड ही जर आपण घातली तर ती फळं बाधत नाही, कारण ते पचायला मदत करतं आपल्याला. विशेषतः ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे,
कलिकडासारखी गोष्ट असेल, टरबूज, खरबूज ह्या गोष्टींमध्ये तिथे वरती हे थोडेसे मसाले जर का त्याच्यात भुरभुरले तर ते पचायला चांगली मदत करतात आणि त्या अतिरिक्त पाण्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते शरीरात एकदम गेल्यामुळे ते टाळण्याकरता आपल्याला मदत होते. पण हे केळं आणि वेलची जे तुम्ही म्हणालात, केळं, वेलची, तूप हे तीनच एकत्र करायचं, म्हणजे त्याची शिकरण, म्हणजे परत त्याच्यात दूध नाही घालायचं. दूध नाही घालायचं. तुपाची शिकरण आणि दुधाची शिकरण हे दोन वेगळे प्रकारच समजले जातात. त्यामुळे केळ्याची तुपातली शिकरण ही चालू शकेल. म्हणजे ज्यांना खूपच आवडीचा, जिव्हाळ्याचा असा विषय असला तर त्यांच्याकरता हा वे आउट आहे. अजून एक हे आहे सगळ्यात जास्त म्हणजे या याच्यामधलं, ते म्हणजे पनीर. आणि ते तर आजकाल खूप म्हणजे हिट हे आहे. पनीर हा जो अन्न घटक आहे तो, आता त्याच्यात असं आहे की पनीर मुळात दूध नासवूनच हे करतात, म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या तर ते चुकीचंच हे आहे, किंवा विरुद्ध आहार, म्हणजे विरुद्ध ह्याच्यानुसार, म्हणजे जे मगाशी तुम्ही संस्कार, आय थिंक त्या ह्याच्यामध्ये ते जाईल की ते प्रोसेसिंग चुकीचं होऊन झालेलं. आता एखाद्याला, बरेचदा खेळाडू वगैरे जे असतात किंवा ॲथलीट्स असतात त्यांना ते सांगतात डेलिबरेटली की ते प्रोटीनची तुमची हे होण्यासाठी, आणि व्हेजिटेरियन असेल तर पनीर खा, किंवा एखाद्याला काही कारणामुळे घेणं ते गरजेचं असेल तर मग बाकीची त्यांनी अशी काही म्हणजे पथ्य पाळावीत का, की आहारविषयक म्हणा किंवा दिनचर्या म्हणा, किंवा कुठल्या वेळेला खावं, जर पनीर इंटेक कंपल्सरी असेल तर? मुळात पनीर हा आयुर्वेदानुसार विरुद्ध नाही आहे. त्याला कारण असं आहे की तुम्ही जसं म्हणालात की आपण दूध फाडतो तर दुधाचे गुणधर्म बदलले, हे बरोबर आहे. पण ते फाडून आपण नुसतंच प्यायलो तर ते विरुद्ध आहे. आपण तसं करत नाही आहोत. आता त्याचं रूपांतर आपण वेगळ्या पदार्थात करतोय आणि तो पदार्थ जो तयार झाला त्याला आपण पनीर म्हटलं. आयुर्वेदामध्ये ग्रंथात किलाट, कुर्चिका, मोरट अशा पद्धतीची नावं आलेली आहेत की जे पनीर आणि संबंधित घटकांकरता आलेली नावं आहेत. तर त्याच्यामुळे तो विरुद्ध नाही आहे. फक्त आयुर्वेद असं सांगतो तो पचायला अतिशय जड आहे, जे आपल्याला प्रत्यक्षही दिसतं. तर पचायला जड असलेला पनीरसारखा पदार्थ जो कोणाला खायचा असेल तर मुळात त्यांचा अग्नी चांगला पाहिजे. आता खेळाडूंबद्दल आपण ज्या वेळेला बोलतोय तर त्यांचा शारीरिक व्यायाम होतोच आहे, त्यामुळे त्यांनी तो खाल्ला तर त्याच्यात फारशी अडचण असण्याचं कारण नाही. सध्याच्या काळात काळजी घेण्याचं कारण हे आहे की आपण पनीर जे बाहेरून आणून खातोय ते पनीर आहे का, इथपासूनची शंका आहे. तर ज्यांना पनीर खायचंच असेल त्यांनी त्यातल्या त्यात ते जर घरच्या घरी तयार केलं आणि ते खाल्लं तर ती जास्त चांगली, योग्य असलेली मेथड आहे. आता त्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे पनीर तयार करत असताना चीजचे काही प्रकार जे तयार केले जातात, त्या देशांमध्ये पनीर कळत नव्हतं म्हणून कॉटेज चीज असं पनीरला म्हणायला सुरुवात केली. आणि चीज बनवत असताना आपण जर स्वित्झर्लंडला गेलात तर तिथे हर्ब चीज ही एक वेगळी कॅटेगरी आहे. सो चीज बनवत असताना त्याच्यामध्ये जे मिक्स्ड हर्ब्स, ओरेगॅनोसारखे असतील किंवा रोजमेरी असेल, ह्याचा वापर केला जातो. आपण आपल्याकडे पनीरच्या बाबतीत हा विचार करू शकतो की पनीरचं पचन योग्य पद्धतीने व्हावं याच्याकरता थोडीशी मिरपूड जर का त्याच्यामध्येच वरून जर भुरभुरवली असेल, ते सेट होतानाच सुंठ पावडरीचा वापर केला जाऊ शकतो. ज्यांना आवडतं ते हे मिक्स्ड हर्ब्सही वापर करू शकतात ऍक्च्युअली, आणि फ्लेवर पण येईल ना त्याला चांगला. आपल्या देशात आपण ओरेगॅनो खाऊच नाही, बेसिल खाऊच नाही असं अजिबात नाही आहे. तर ह्याचा वापर जर केला तर ते पचायला जास्त चांगलं पडेल कम्पॅरेटिव्हली. पण ह्या पद्धतीने शक्यतोवर सकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळेला पूर्णपणे टाळून, आणि दिवसभरामध्ये जर ते खाल्लं, दिवसभरामध्ये झालेलं अपचन जर का असेल ना तर ते आपल्या हालचालींमुळे भरून निघतं असं आयुर्वेद सांगतो. सुश्रुत संहितेतला रेफरन्स आहे की रात्रीचं अपचन मात्र आपला मेटाबॉलिझम डाऊन झालेला असतो, त्यामुळे ते जास्त त्रास देतं. आणि म्हणून सहसा सगळ्यांनीच हा नियम जर पाळला की रात्रीला ज्या पदार्थांनी गॅस होईल असे पदार्थ आपण जर टाळले तर आपले आरोग्य बऱ्याच प्रमाणामध्ये नीट राहण्याकरता मदत होईल त्याची. ऍक्च्युली इथे मोठं एक माझंच मिथ जे आहे ते हे झालं की मी समजत होते की पनीर हा म्हणजे विरुद्ध आहाराचा. ह्याला कारण सोशल मीडिया, कारण ह्याचा सोशल मीडियावर बज झाला आहे ना, बऱ्याच लोकांना हेच वाटतं. तर उलट आपल्या ह्या संवादाच्या निमित्ताने अनेक लोकांचंही ते मिथ बस्टिंग होईल की पनीर आयुर्वेदाने सांगितलं आहे. अनेक लोकांचा हा गैरसमज झाला की आयुर्वेदात पनीर आलंच नाही आहे म्हणून. नाही आहे तसं. आपली खाद्य संस्कृती हा एक अख्खा वेगळा विषय आहे की ज्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे नलकृत पाकदर्पणम असेल, क्षेमकुतूहल असेल, भोजन कुतूहल असेल. इंटरेस्टिंगली आज आपण स्वयंपाकघर हे प्राधान्याने आपल्याकडे स्त्रियांची मक्तेदारी समजली जाते. आपल्याकडे पूर्वीपासून असं आहे की भीमापासून नलापर्यंत हे सगळे पुरुषच आहेत. बल्लवाचार्य असंच आपण म्हटलंय. आणि आजही आपण शेफ संजीव कपूर पासून ते रणवीर ब्रारपर्यंत सगळे प्रसिद्ध आहेतच की. वैद्यांचं स्थान हे राजाच्या महानसात सांगितलंय. महानस याचा अर्थ किचन. वैद्याचं पहिलं स्थान हे तिथे आहे म्हणून सांगितलंय, कारण राजाला खायला काय दिलं जातंय त्याच्यात गडबड नाही ना केली याकरता. तर असे खूप रोचक संदर्भ आहेत आयुर्वेदामध्ये. दूध नासलं म्हणजे
नैसर्गिकरित्या नासलं, मुद्दाम लिंबू पिळून नासवलं नाही तर बऱ्याचदा असं होतं की मग ते पूर्ण लिंबू पिळून पूर्ण नासवायचं आणि त्याचं पनीर करायचं, किंवा काही ठिकाणी विरजण लावण्याची पद्धत असते त्याला, ती बरोबर आहे का? तसं शक्यतोवर करू नये, कारण नैसर्गिकरित्याच त्याचा नाश झालेला आहे, जातसेही ध्रुव मृत्यू. तर त्यामुळे त्याच्या पलीकडे त्याला जीवनदान देण्याचे प्रयत्न करू नयेत. पण पनीर बनवायचं असेल तर आपण लिंबू पिळून ती प्रक्रिया जर का आपल्या आटोक्यात आणून केली तर त्याचे रासायनिक बदलही वेगळे असतात, त्याचे बॅक्टेरियल स्ट्रेनसुद्धा वेगळे असतात ह्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे ह्या दोन्ही वेगळ्या पद्धती आहेत. आणि नासलं दूध तर ते त्याचे वापर करत बसू नये, उदार मनाने अर्पण करून टाकावं ते किचनमध्ये, सिंकमध्ये आपल्या. पण म्हणजे आता नासकवणी हा जो काही प्रकार असतो तो फारसा अपेक्षित नाही आहे शास्त्राला. आणि आपण जर बघितलं ना तर सातत्याने जरी ते घेतलं गेलं तरी ते प्रॉब्लेमच करणार आहे, त्याने काही खूप बेनिफिट मिळेल अशातलं भाग नाही. म्हणजे थोडंसं मग त्या ठिकाणी वेस्टेज झालं तरी चालेल. ऍक्च्युअली त्यांनी पोटाचं हे होण्यापेक्षा, प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा कधी पण चांगलं. आणि एक सहसा मी तुम्हाला सांगू का, एक फार इंटरेस्टिंग भाग मला एकाने सांगितला होता आणि त्याच्यावर नीट विचार केला तर ते पटेल आपल्याला. आपण म्हणतो ना की काही पानात टाकू नये, ही बरोबर गोष्ट आहे. आपल्याला जेवढं पोटात जाईल तेवढंच वाढून घ्यावं. पण समजा एखाद वेळेला अशी परिस्थिती आली की पोटावर अत्याचार होणार आहेत तर त्याच्यापेक्षा ते टाकणं हे जास्त योग्य गोष्ट आहे. का? कारण तसं जे वाया जातं ते पर से वाया जात नाही, ते कुठल्या तरी प्राण्याच्या पोटात तरी जाणारे, नाहीतर बॅक्टेरियाज तरी खाणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्या तरी जीवालाच अर्पण होत आहे ते सर्वस्वी. अर्थात आपण ही काळजी आधीपासूनच घ्यावी, पण अगदीच नाईलाज असेल तर तत्वांना आपण अगदी किती तत्वनिष्ठ आहोत हे दाखवण्याची गरज नाही आहे. तिथे आपलं आरोग्य पहिलं आहे हेच चिकित्सा शास्त्र आपल्याला सांगतं. 2-3 प्रकारची जी फळं आहेत ती एकाच वेळी एकाच याच्यामध्ये घेणं कितपत योग्य आहे? एकाच सर्विंग. हा, एकाच सर्विंग मध्ये फारसे योग्य याकरता नाही आहे की त्याला घटक जे पचनाकरता लागतात ते वेगवेगळे असतात. म्हणून जर आपण ऑन द गो सगळी ॲसिडिक फळंच जर का एका वेळेला घेतली एकाबरोबर, द्राक्ष असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, तर ते त्यातल्या त्यात ठीक आहे. आपण सगळी गोड फळं एकत्र जर का घेतली असतील, सीताफळ आलं किंवा चिकू आला, आंबा आला, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गेल्यात त्यातल्या त्यात ठीक आहे. जी पाणी असलेली फळं आहेत, म्हणजे ह्या 3 कॅटेगरी झाल्या आता फळांमध्ये, की ज्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं की खरबूज, टरबूज, कलिंगड, हे सगळं जर का एका वेळेला एकत्रितपणे घेतलं तरी त्याने आपल्या सिस्टमवर फारसा लोड येत नाही. पण हे एकमेकांमध्ये गट जर का आपण मिश्रित केले तर त्याला आपण अगदी व्याख्येनुसार विरुद्धाहार म्हणू शकत नसलो तरीसुद्धा आपल्या मेटाबॉलिझमवरती किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमवरती त्याने ताण येतो. आणि त्यामुळे ह्या गोष्टी ह्या गटानुसार खाल्ल्यात एक वेळ ठीक. सगळ्यात आदर्श पद्धत ही एक फळ एका वेळेला खाणं हीच असणार. पण असं पण असतं ना, म्हणजे कैरी उदाहरणार्थ, कैरी ही आंबट होते, त्याचा आंबा बनायला लागतो तर त्याचा तो गोड होतो. मग अशा वेळेला काय आहे, म्हणजे ते आंब्याला ऍसिडिक म्हणायचं की हे मग ते कशा बरोबर खाल्लेलं चालतं अशा केसमध्ये? हो, प्रश्न छान आहे आणि त्याचं अत्यंत इंटरेस्टिंग उत्तर हेच आहे की आयुर्वेदाने आंब्याला आम्लस्कंदामध्येच गणलेलं आहे, त्याने खरं म्हणजे गोड म्हटलेलं नाही. पण आता होत काय गेलं, आपण कलमी आंबे करत गेलो. सो त्याच्यामुळे आता आंबा नैसर्गिक का आंबा कलमी ह्याच्यानुसार सुद्धा त्याचे गुणधर्म बदलतात. मी थोडंसं वेळ घेऊन अजून खोलात जाऊन तुम्हाला सांगेन की भावप्रकाश निघंटूमधला संदर्भ आहे, तोच आंबा रस काढून घेतला तर गुण वेगळा आहे, त्याची जर फोड बनवून घेतली गुण वेगळा आहे, चोखून खाल्ला तर गुण वेगळा आहे. इतके त्याचे गुणधर्म बदलतात कारण मेटाबॉलिझम बदलत जातो, आपण ज्या पद्धतीने त्या गोष्टी सर्व करतो आहे त्याच्यानुसार. आजचा एपिसोड हा खऱ्या अर्थाने मिथबस्टर एपिसोड झालेला आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्याचं कारण असं आहे की माझ्या स्वतःच्या पण काही चुकीच्या हे होत्या या बाबतीतल्या, की कसं खावं आणि कुठली फूड कॉम्बिनेशन्स जी आहेत ती बरोबर आहेत, कुठली चुकीची आहेत. तर सरांनी बऱ्याच म्हणजे आपल्या ज्या काही समजुती होत्या, रूढ समजुती, त्या त्यांच्या उत्तरांच्या माध्यमांमधनं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं आपण आता इथेच थांबूया. त्याआधी तुम्ही तुमच्या अशा काही प्रॅक्टिसेस आहेत का की ज्या तुम्ही आतापर्यंत फॉलो करत आला आहात स्वयंपाकघरांमध्ये, ज्या तुम्हाला सोडून द्यायला आता आवडतील इथून पुढे, त्याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.